तर याचं म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो, तुमच्या पुढे तर आम्ही छोटे पण लहान थोडी मोठा घास घेतो. पण एक कसं असतं, गजलक्ष्मी असते. तर काय काय ठिकाणी तुम्ही बघत असता की डावा पाय पुढे असतो माऊलीचा, गजू माऊलीचा. पण त्याने कसं होतं की त्या घरात बोलतात ना की जे निगेटिव्ह ऑरा असतो किंवा बोलतात ना की पैसे कमी होणं आणि लक्ष्मी आहे साक्षात, तर ती स्वतः आपण डावा पाय दिला की डावा पाय आपण चुकीच्या ठिकाणी पुढे करतो ना, बरोबर. आणि आपण मंदिरात वगैरे जातो उजवा पाय पुढे करतो. तर माऊलीचा पण उजवा पाय पुढे हवा, म्हणून बाबांनी तसं स्वतः उभं राहून तिकडे खूप संशोधन बनवून घेतले. रात्रंदिवसा संशोधन आहे. आणि हे सून पण त्याची बरोबर वरती आहे, म्हणजे ती सॅल्यूट देते माऊली. ती खाली असेल तर ती कसं म्हणजे ती लक्ष्मी वर्धन नाही करणार, देणार, ती ऊर्जा वाढत गेली पाहिजे ना, देणारी झाली असं आहे. आणि ती डाऊनफोल्ड झाली. डाऊनफोल्ड म्हणजे आम्ही त्याला ट्रंक, ट्रंक याला ट्रंक म्हणतात. सोंड खाली येऊन, तू सांगतो सोंड खाली असलेलं चांगलं नसतं, म्हणजे त्याची ट्रंक म्हणजे सोंड वरती पाहिजे, म्हणजे ती देणारी असती, सॅल्यूट ऊर्जेमध्ये पाहिजे, सलाम करणार. तुला सांगतो म्हणजे लक्ष्मीच्या फोटोमध्ये आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा त्याला बघा असं गजलक्ष्मीच्या फोटो वरती असतात, बरोबर आहे. फक्त पाय लोकांच्या लक्षात येत नाही, पाय मात्र उजवा पायच पुढे पाहिजे. कारण का आपण बघा एखाद्या मंदिरात जाताना पण, जसं योगेशनाथ जाताना महाराज म्हटलंय, मंदिरात जाताना पण उजवा पायावर पुढे जातो बहुतेक. असा 99% आजीने आपल्याला शिकवलं. आजोबा पण पणजोबा आजोबा आपले अक्षरशः शास्त्रज्ञ होते. आता आपण काय केलं, म्हणजे आता राग म्हणू नका, थोडं लहानपणी मोठा करायचं, आपण काय केलं, जास्त पुढे शिकलो, त्यामुळे आपण म्हणतो नाही ते नाही आपलं, आपण विसरत गेलो. तर उजवा पाय त्याचाही पुढे असला माऊलींचा, गजमाऊलींचा, तर आपल्या काळात ती साक्षात देणारी लक्ष्मी महालक्ष्मी झाली. म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मला ती ऊर्जा लाभली पाहिजे, ते आशीर्वाद लाभले पाहिजे या भूमिदेवतेचे. तर असं पद्धतीने ते नियोजन झालेलं आहे. आणि हे जे ते मयूर जे आहेत ना, आता मयूर आहेत ना, मयुराने आता त्या ठिकाणी मयुराचा वरचा भाग जो आहे, म्हणजे पिसारासहित तो वरती दाखवला ना मयुराचा आहे हल्ला. मग त्या ठिकाणी काय आहे, तर हा मयूर जो आहे, म्हणजे मयूर म्हणजे काय, तर पक्ष्यांचा राजपक्षी, पक्ष्यांमधला. आता तो काय करतो, तर त्या ठिकाणी त्याचा जेव्हा पिसारा फुलवून आपण बघतो, तेव्हा आपण कितीही निगेटिव्ह असलो तरी तो फोटो बघितला तरी सुद्धा आपण काय रिचार्ज होतो, 4 वेळा शांत होतो आणि आनंदी होतो. कारण तेवढा त्याला आनंद देण्यासाठी सिद्ध केला आहे. फक्त एवढंच आहे की मोराचं पीस जर घरात लावायचं असेल तर एक नियम आहे की त्याची हत्या करू नका. बरेच लोक त्याची हत्या करतात, तसं नाही. तर तुम्ही काय करा, काही माऊलीला सांगा की त्याने स्वतःहून गाळलेलं पीस घ्यायचं, भले ते तुम्ही किती रुपये द्या, पण स्वतःहून गाळले तेच काम करणार. तुम्ही जर मारलं तर तसं त्रास नाही, हत्या करून नाही करायची, तर हत्या होऊन द्यायची नाही. त्यामुळे तोही एक आपला मेसेज लक्षात ठेवूया. आणि आज माऊली साक्षात आहेत आणि माऊलींसमोर आम्ही लहान तोंडी मोठा घास देत आहे. तर माऊलींनी आम्हाला, आणि माऊलींचं तर वरदान आहे, पण आजची ही जी काय आपली संधी आहे, आपण आयुष्यभर लक्षात ठेवू की हे फार मोठं आपल्याला राज ऐश्वर्य मिळालं की राजसिंहासन माऊलींचं इथे निर्माण होते. मगाशी काकांनी एक उद्गार काढले, ते मी क्षमा मागून सांगतो. म्हणजे काका माऊलींनी मगाशी उद्गार काढले की जर कदाचित इथे कोणी वेगळा कार्पेंटर असतं त्याने उभं केलं असतं, पण त्याने हा जीव लावला असता की नाही प्रश्न आहे. तर हा जीव लावणं किंवा हृदय लावणं म्हणजे काय, तर हृदयाशी हृदयाला हे हृदयचे ते हृदयी घातले. आला तर माऊलीने आपल्याला जी सद्बुद्धी दिली आहे, ती सद्बुद्धी उगाच कुठेतरी पैसे उडवायला वापरू नका. माझं पुन्हा निवेदन आहे, काकांचं तिथे त्यांचं ऑफिसचं काम आहे, पण उगाच कुठेतरी पैसा उडवायचा. तर लक्ष्मीला साठवा, लक्ष्मीला वाचवा. आज लक्ष्मीला वाचवा तर उद्या लक्ष्मी तुम्हाला वाचवणार. पण ज्या ठिकाणी आतून प्रेरणा होते, आतून आपल्याला बुद्धी मिळते की नाही माझं आपण काहीतरी हे करू शकतो, तर होऊ शकतं ना. माऊली आपल्याला करायला लावते. हे तुम्ही नाही केलंय दादा, हे तुम्ही केलंय का, नाही केलंय, माऊलीने करून घेतलं. आणि दुसरी गोष्ट, ह्या माऊलींनी पूर्ण संस्थांमध्ये त्यामध्ये प्रस्ताव ठेवला, कारण काही विश्वास लागतो. तो विश्वास कधीही विश्वासाला श्वास बनवा. आला ना, मग तुम्ही विश्वासातला आहे ना पहिला, मग ते विजयी बनणार. श्वासाप्रमाणे काम करायचं. आता नुसतं कारागिरीप्रमाणे नाही काम करायचं, बरोबर. आणि तुम्ही ते केलंय, काकाचं तुमचं वारंवार कौतुक करताय की हे अलग आहे, बरोबर. त्यामुळे तो विषय लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी परवानगी मागताना पण तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. मी काय केलं, परवानगी मागताना कुलदीप दादांना मध्यस्थी केली आणि काकांशी ते चांगला संवाद साधतात. कुलदीप दादा एवढा मला चांगलं बोलता येत नाही, बरोबर, की योगेश दादा एवढं मला चांगलं बोलता येत नाही. दोघांनी चांगला संवाद साधला आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की जरी परवानगी नाही मिळेल तरी प्रेम कायम. कारण का शेवटी संस्था आहे ना, परत एवढ्या लोकांना हे बघा ना, ते बघा हे जे आपल्याला परवानगी मिळेल ना, तर मुंबई मराठा ज्ञातीच्या फळ व्यापाऱ्यांचा धर्मदाय ट्रस्ट आणि हे फार मोठे सगळे माऊली आहेत, ते सगळे फार मोठे माऊली आहेत, त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे. म्हणजे हा जो माऊलींचा श्वास आहे, तर असं आदेश हे सगळं बनवून घेतलेलं माऊली खास.